आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग आहे, जो आता येऊ घातलेला आहे, त्या मार्गाकडे आपण वळूयात आणि तो म्हणजे शक्तिपीठ महामार्ग. सर, शक्तिपीठ महामार्ग या संदर्भात चर्चा खूप होती आहे आणि या चर्चेदरम्यान त्याला कॉन्ट्रोवर्सी पण खूप होती आहे. म्हणजे लँड ॲक्विजिशनला विरोध आहे, स्थानिक राजकारण्यांचा विरोध आहे. काय स्थिती आहे आत्ताची आणि कधीपर्यंत याचं काम सुरू होऊ शकतं? शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा अत्यंत गरजेचा असा महामार्ग आहे राज्याच्या विकासासाठी. तर या निमित्ताने आपल्याला मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की बाहेरचे जे देश आहेत, जर्मनी आहे, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, यांचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्राच्या +- आहे. त्या राष्ट्राची क्षेत्रफळ आपल्या तुलनेमध्ये ते तिन्ही राष्ट्रामध्ये एक्सप्रेसवे 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत लांबीमध्ये. ते खूप विकसित झालेत ती राष्ट्र. आता आपण समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर 94 किलोमीटरचा मुंबई पुणे आणि समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा, आता आपण 895 किलोमीटरपर्यंत पोहोचलो आहे. आणि शासनाने जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही 5,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवेज बांधू, असं एक नियोजन त्यांनी केलं होतं. आणि त्या 5,000 किलोमीटर एक्सप्रेसवेच्या नियोजनाचाच भाग म्हणून हा 802 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग आहे. कोकण एक्सप्रेसवे पण आहे 388 किलोमीटरचा प्लॅनिंगमध्ये. नंतर पुढे कल्याण ते लातूर तो पण मार्ग आहे. वेगवेगळे असे मार्ग आहेत महाराष्ट्रामध्ये जे आम्ही प्लॅन केलेले आहेत 5,000 किलोमीटरचे. आणि 5,000 किलोमीटरपैकी आता 800 किलोमीटर 795 किलोमीटरचे हे महामार्ग आता पूर्ण झाले आहेत, वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. आणि याच्यानंतर प्रायोरिटीमध्ये ज्याला घ्यायचा आहे तो हा 802 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग आहे. हा गरजेचा याच्यासाठी आहे की नागपूरपासून ते गोव्यापर्यंत हा 12 जिल्ह्यातनं प्रत्यक्ष जातो. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाण्यापर्यंत 10 जिल्ह्यातनं जायचा, हा 12 जिल्ह्यातनं जातो. याची लांबी समृद्धी महामार्गापेक्षा जास्त आहे, 802 किलोमीटरची आहे. आणि मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यातनं हा जातो. म्हणजे मराठवाड्यातला जो काय दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा विदर्भाचा काही भाग आहे त्याच्या विकासासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी मागे पण जाहीर केलं आहे की या ठिकाणी या महामार्गाला क्रॉस होणारे जे काही मेजर नाले आहेत, मोठ्या नद्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही ब्रिज कम बंधारे बांधणार आहे. ज्यावेळेस आम्ही काम सुरू करू ब्रिजेससोबतच बंधाऱ्याचं काम होईल. म्हणजे त्यासाठी वेगळे बंधारे बांधण्याची गरज नाही. त्यामुळे जेवढ्या नद्या आहेत त्या ठिकाणी वॉटर सोर्सेस असे मोठ्या प्रमाणात क्रिएट होतील, वॉटर सोर्सेस. आणि ज्या ठिकाणी स्मॉल नाले आहेत, म्हणजे छोटे छोटे नाले बरेच आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मला वाटतं 700-800 तरी नाले या महामार्गाला क्रॉस करतात. अशा ठिकाणी या नाल्याचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं आणि त्यातलं मटेरियल महामार्गासाठी वापरणं हे पण आम्ही करणार आहे. या योगे त्या संपूर्ण परिसरातील काही वॉटर लेवल जे आहे वाढेल आणि एक तो ग्रीन कॉरिडॉर होईल. दुसरं असं आहे की प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये साधारणतः 1,000 शेततळी, म्हणजे महामार्गाच्या बाजूला शेततळ्या करण्याचा मानस आहे. म्हणजे 800 किलोमीटरमध्ये साधारणतः एक 7,000 ते 8,000 अशी शेततळी तयार होतील दोन्ही बाजूंनी. ती शेततळी तयार करताना ते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत करारनामा करून त्याच शेततळ्यातली माती जी आहे ती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात जे काही पाणी स्टोअर होईल त्या पाण्याचा अर्ध्या पाण्याचा वापर ते महामार्गाच्या बांधकामासाठी ते करतील, महामार्गाचं बांधकाम सुरू असताना शेतकऱ्याला वापरता येईल. आणि महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते संपूर्ण जे काही क्षेत्रातलं पाणी आहे तो शेतकरी वापरेल. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. यामुळे हा महामार्ग जो आहे हा खूप वेगळा असेल. हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, हा रस्ताच नसून यासोबत हे जे काही जलसंधारण होणार आहे या महामार्गासोबत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि या ठिकाणी 26 इंटरचेंजेस येतील असे. आणि प्रत्येक इंटरचेंजेसला MSRDC प्लॅनिंग अथॉरिटी राहणार आहे. आणि इंटरचेंजेसचा एक शिस्तबद्ध पद्धतीनं हा विकास करण्याचं नियोजन आहे. म्हणजे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. आता महामार्गाचं एकूण हा 370 गावातनं जातो. 370 गावापैकी आत्तापर्यंत 107 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं आहे. हां, आणि बाकीसुद्धा राहिलेलं जॉईंट मेजरमेंट पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आणि सप्टेंबर एंडपर्यंत मला खात्री आहे की राहिलेलं संपूर्ण गावाचं जॉईंट मेजरमेंट जे आहे 370 गावाचं आम्ही सप्टेंबर एंडपर्यंत पूर्ण करू. जिथे विरोध आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो आहे, त्यांना प्रकल्पाबद्दल माहिती देतो आहे. काही गैरसमज असतात प्रकल्पाबद्दल, ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करतो आहे. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये जसे आमचे संवादक होते तसेच संवादक या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे विरोध आहे तिथे लोकांचे जे काही गैरसमज आहेत दूर करत आहेत. कुठलाही प्रकल्प शासन लोकांवरती लादू इच्छित नाही आहे, लादण्याची भूमिका नाही आहे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्याच विकासासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे कुणालाही म्हणजे अगदी दुःखी करून आम्ही हा प्रकल्प नाही करणार. विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पूर्ण. त्याच्यात काय अलाइनमेंट चेंज होतील अशा स्वरूपाची जी चर्चा आहे ती अलाइनमेंट चेंजेसचा काही विचार आहे? नाही, सध्या तरी अलाइनमेंट चेंजेसबद्दल काही विचार नाही आहे सध्या. ठीक आहे, आता
पूर्ण 11 जिल्हे सुरुवातीच्या काळामध्ये आता वर्ध्यापासनं ते सांगलीपर्यंत आणि सिंधुदुर्ग 11 जिल्ह्यामध्ये आमचं जॉईंट मेजरमेंट सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कोल्हापूरची जी काही अधिसूचना होती ती आम्ही रद्द केली. तर कोल्हापूरची अधिसूचना आम्ही कोल्हापूरकरांना पण विश्वासात घेऊन ती अंतिम करून तिथनं मार्ग काढू. क्या बात आहे. मुळात समृद्धी जर आणायची असेल तर शक्तिपीठाची गरज आहे, महालक्ष्मीचा आशीर्वाद गरज आहे. त्याच्याशिवाय ही समृद्धी जी आहे ती पूर्णत्वाला जाणार नाही. आणि त्या दृष्टीने एक मोठे प्रयत्न जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी विभाग असूनही MSRDC ज्या स्वरूपामध्ये मोठमोठे प्रकल्प हाताळती आहे, सहजासहजी सरकारच्या विभागांकडून इतक्या मोठ्या वाढव्य प्रकल्पांची निर्मिती होताना आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे MSRDCची टीम असेल, इंजिनियर्स असतील, स्वतः MD आहेत किंवा विभागाचे मंत्री आहेत, या सगळ्यांना निश्चितपणे यांचं अभिनंदन करण्याची गरज आहे. कारण एक मोठं स्वप्न बघणं आणि ते अस्तित्वात आणणं जमिनीवर अचाट असं स्वप्न आहे आणि ते पूर्णत्वाला जाताना पाहायला मिळतं आहे. सर, निश्चितपणे तुमच्या कारकिर्दीमध्ये जो 802 किलोमीटरचे एक्सप्रेस वे आहेत ते पुढच्या काळामध्ये 2000-3000 तरी किलोमीटरपर्यंत जातील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कारकिर्दीसाठी म्हणून. थँक्यू सर. थँक्यू.